तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. राकेश याला अटक करण्यात आलेली असते आणि त्यानंतर घरातलं वातावरण थोडंसं विस्कळीत झालेलं असतं. पण या सगळ्या वातावरणामध्ये सुद्धा वल्लरीचं कारस्थान काही संपत नसतं प्रेक्षकांनो. कारण जेव्हा इथे राकेश वल्लरीला फोन करून धमकी देतो की जर मला इथून बाहेर काढलं नाही तर तुमच्या विरोधात असलेले माझ्याकडे जे पुरावे आहेत, जे माझ्याकडे व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओ मी अर्णवला दाखवेन आणि तुमचीसुद्धा त्या घरातून हकालपट्टी करेन. तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी इथे राकेशला सोडवण्याची सुद्धा इथे वल्लरी आता कोशिश करत असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, वल्लरीचं हे आता वागणं ईश्वरीला समजतं आणि राकेशला पोलीस स्टेशनमध्ये भेटायला गेलेल्या वल्लरीचं आता ईश्वरीने थोबाड फोडत चांगला तिला हिसकाच दाखवलेला असतो आणि पुन्हा जर हे वागणं थांबलं नाही तर अर्णव सरांजवळ तुमची कंप्लेंट करेन अशी धमकीसुद्धा ईश्वरीने दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता अंजली खूप टेन्शनमध्ये असते. ती म्हणते, अर्णव माझं चुकलं, चिंटू खरंच माझं चुकलं रे. तू आणि ईश्वरी मला किती सांगत होता की त्या माणसावरती विश्वास ठेवू नकोस म्हणून, पण तरीसुद्धा मी तुमचं नाही ऐकलं. त्या नराधमावरती मी विश्वास ठेवला. मी खूप चुकले ना. मला माझ्या चुकीची शिक्षा मिळायला पाहिजे. आणि ती इथे आता केक कट करण्यासाठी जो चाकू आणलेला असतो ना, त्या चाकूने आपली नस कापण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सगळेजण येतात, अंजलीच्या हातातून चाकू काढून घेतात आणि तिला शांत करत असतात. तेव्हा इथे अंजलीला चक्कर येते आणि अंजलीला चक्कर आल्यानंतर इथे आता आकाश अंजलीला रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा वल्लरी आणि इथे नम्रता दोघीजणी एकमेकींकडे बघत तिथेच उभ्या राहिलेल्या असतात. अंजलीला चक्कर आल्यामुळे डॉक्टरांना बोलावलेलं असतं आणि डॉक्टर तिला आता चेक करतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की डॉक्टर, घाबरण्यासारखं काही नाही आहे ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की घाबरण्यासारखंच आहे. त्यांनी खूप टेन्शन घेतलं आहे का, त्यांचा BP शूट झाला आहे. त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही लवकरात लवकर त्यांना ICUमध्ये शिफ्ट करा. त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. त्यामुळे इथे जर तुम्ही ICUमध्ये शिफ्ट केलं नाही तर तुम्ही घरी त्यांची जास्तीत जास्त काळजी घ्या. जर घरी काळजी घेत असाल ना तरच तुम्ही त्यांना इथे ठेवा, नाहीतर हॉस्पिटलला तुम्ही ॲडमिट करा, हे मी तुम्हाला सजेस्ट करेन. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही डॉक्टर, तुम्ही काळजी करू नका. आम्ही आमची ताईची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ. तिच्याकडे अजिबात दुर्लक्ष होणार नाही. तेव्हा इथे अंजली आराम करत असते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की मी तुम्हाला काही टॅबलेट लिहून देते, त्या तुम्ही प्लीज आणा, त्यांना काहीतरी खाऊ द्या आणि त्या गोळ्या आधी त्यांना द्या, तेव्हाच त्यांना बरं वाटेल. नाहीतर त्यांची अवस्था इतकी क्रिटिकल आहे की त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. असं सांगितल्यानंतर अर्णव म्हणतो की ताईला या धक्क्यातून आपल्याला बाहेर काढावं लागेल, तिला सावरावं लागेल. आपण सगळेजण मिळून आता तिची व्यवस्थित काळजी घेऊया. मला असं वाटतं की इथे सगळ्यांनी थांबून उगाच गर्दी करायला नको. आपल्याला ताईला आराम करून दिलं पाहिजे. आपण सगळेजण बाहेर थांबूया. तेव्हा इथे आजी म्हणते, चिंटू, पण मला माझ्या अंजलीची काळजी वाटते रे. तिने जीवापाड त्या नवऱ्यावरती प्रेम केलं होतं. त्या राकेशची लायकी नव्हती. एवढं प्रेम माझ्या अंजूने त्याला दिलं. आपल्या अंजलीबरोबर जेव्हा त्याने लग्न केलं तेव्हा वाटलंसुद्धा नव्हतं रे की असं असेल म्हणून. तेव्हा फक्त पैशासाठी त्याने आपल्या अंजूबरोबर लग्न केलं होतं, हे आता आपल्याला कळतंय. तेव्हा आपल्या अंजली या सगळ्या धक्क्यातून सावरेल ना, ती बरी होईल ना चिंटू. तेव्हा अर्णव म्हणतो, आजी तू अजिबात काळजी करू नको. आपण सगळेजण आहोत ना. त्या राकेशने आपल्या ताईला कधी खरं प्रेम दिलंच नाही. मामा आहे, मामी आहे, तू आहेस, मी आहे, आकाश आणि नम्रता, मी सिंदूर आहे. आपण सगळेजण मिळून इथे आता ताईची काळजी घेऊ. तिला इतकं प्रेम देऊ की तिला त्या राकेशची आठवणसुद्धा येणार नाही. आणि आपली कणू तर आहेच ना. कणूसाठी ताई नक्की बरी होईल, मला खात्री आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव सगळ्यांना धीर देत असतो की तुम्ही काळजी करू नका, आपली ताई नक्कीच बरी होईल. त्यानंतर इथे अर्णवला आता काळजी तर वाटत असते, पण तरीसुद्धा तो सगळ्यांना समजावत असतो. पण त्याने आता ठरवलेलं असतं, मी माझ्या बहिणीला असं रडत कुडत ठेवणार नाहीच आहे. मी माझ्या बहिणीला या धक्क्यातून नक्की बाहेर काढणार. तेव्हा ईश्वरी इथे आता आपल्या वहिनी असल्याचं आणि अंजलीची मैत्रीण असल्याचं कर्तव्य पूर्ण करत असते. ती आता अंजलीजवळ बसलेली असते.
तेव्हा इथे जे काही घडलेलं असतं त्याचा आता म्हातारपणामध्ये आजीला त्रास होतो. आजीला चक्कर येत असते, डोकं जड झालेलं असतं. आजी उठल्या उठल्या आजीची थायरॉईडची गोळी सुरू असते. ती आता गोळी तिला मिळत नाही. आजी म्हणते, अरे देवा, माझी थायरॉईडची गोळी कुठे गेली? तेव्हा ती ईश्वरीला हाका मारते. म्हणत असते, अगं ईश्वरी, इकडे येतेस का? तेव्हा नम्रता येते आणि म्हणते, आजी काय झालं? तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा आजी म्हणते, अगं ईश्वरी कुठे आहे? तिला बोलव ना. माझी थायरॉईडची गोळी सापडत नाही आहे. तेव्हा नम्रता म्हणते, आजी तुम्ही मला सांगा ना कुठे आहे? मी तुम्हाला शोधून देते. तेव्हा ईश्वरी कुठल्या तरी ड्रॉवरमध्ये ठेवते, असं आता आजी म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता सगळे ड्रॉवर चेक करते, पण तिला कुठल्याही ड्रॉवरमध्ये आता ती गोळी सापडत नाही. त्या आजीला म्हणते, आजी तुम्ही थांबा हां, मी तुमच्या इथे आता रूममध्ये चेक करते, गोळी कुठे सापडते का ते. सगळे ड्रॉवर उघडून उघडून ती बघते, पण कुठल्याही ड्रॉवरमध्ये तिला गोळी सापडत नाही. तेव्हा इथे आता लगेच नम्रता म्हणते की आजी, मी सगळे ड्रॉवर चेक केले, पण कुठेच तुमची गोळी नाही आहे. तेव्हा आजीची चिडचिड होते. आजी म्हणते, अगं नम्रता, तुला या घरामध्ये येऊन दिवसच किती झालेत? हे बघ, तुला वेळ लागेल कुठे काय ठेवले हे माहिती करून घ्यायला. म्हणून तर मी तुला बोलले ना की ईश्वरीला बोलाव म्हणून. अगं ईश्वरी आता या घरामध्ये येऊन तिला वर्ष झाला. कुठे काय ठेवले हे तिला बरोबर माहिती असतं. त्यामुळे तू तिला बोलव बरं आणि तिला द्यायला सांग. तेव्हा इथे नम्रता म्हणते, पण ती कामात आहे ना. मी तुमच्यासाठी ऑनलाईन ऑर्डर करू का? मला वाटते तुमच्या गोळ्या संपल्या असतील. तेव्हा आजी म्हणते, अजिबात नाही. माझ्या गोळ्या कधीच संपत नाही. संपल्या त्याच्या आधीच इथे ईश्वरी माझ्यासाठी गोळ्या ऑर्डर करत असते. त्यामुळे तिने गोळ्या मागवलेल्या आहेत. तेव्हा तू जा आणि ईश्वरीला लवकर इथे बोलाव बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी खूपच जास्त चिडते, कारण नम्रताचा हेतू वाईट नसतो. नम्रतालासुद्धा इथे सगळ्यांची मनं जिंकायची आहेत. सगळ्यांना काय हवं नको ते एक सून म्हणून तिलासुद्धा ते कर्तव्य पूर्ण करायचं आहे. पण इथे आता सगळ्यांना ईश्वरीची आणि ईश्वरीच्या असण्याची आणि तिने सगळं हातामध्ये देण्याची अशी काही सवय लागलेली आहे की सगळ्यांना इथे ईश्वरीच लागत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, आजी आता चिडते आणि नम्रताला म्हणते की तू ईश्वरीला बोलावून आण बरं. ती मला गोळी देईल आणि मला चहा हवा आहे. माझी चहाची वेळ झाली. माझ्यासाठी चहा करून आण बरं. मला चहा घेतलं तर बरं वाटेल. माझी डोकेदुखी तरी थांबेल. तेव्हा इथे ईश्वरी आता किचनमध्ये आलेली असते. ती आता सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट तयार करत असते, पोहे बनवत असते. तेव्हा नम्रता येते आणि म्हणते, ईशू, अंजलीताई झोपल्या का गं रात्री? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, आधी झोपत नव्हत्या, पण नंतर त्या झोपल्या. कणूसुद्धा रडत होती ना रात्री. तेव्हा नम्रता म्हणते, हो, कणूच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. तुला झोप नसेल भेटली ना गं? इशू, तू एक काम करतेस का? नाश्ता मी बनवते सगळ्यांसाठी. तू जा बरं. तू जाऊन थोडासा आराम कर, तुला बरं वाटेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, अगं ताई नको. आता सगळेजण नाश्ता करायला येतील आणि त्यानंतर अंजलीताईंनासुद्धा काय हवं नको ते बघायचं आहे ना. हवं तर मी नंतर आराम करेन. तेव्हा अंजली म्हणते की बरं झालं राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. ईश्वरी म्हणते, हो ना गं ताई. म्हणजे बघ ना, अंजलीताईंसाठी मला वाईट वाटतंय, पण एका बाजूला ना मला समाधान वाटतंय, हलकं हलकं वाटतंय की राकेशला शेवटीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळाली. या गोष्टीचं खरंच मला खूप समाधान वाटतंय. तेव्हा नम्रता म्हणते, इशू, त्या राकेशने तुला खूप त्रास दिला ना गं. तुला खूपच जास्त त्रास दिला आहे त्याने. बरं झालं त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना, पण आता खूप छान वाटतंय. शेवटीला देवसुद्धा आहे ना, प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही देतच असतो. तेव्हा इथे आता इशू म्हणते, बरं ताई, तू आता इथे ब्रेकफास्ट बनवतेस तर मी जाते आणि कणूला बघते ती उठले का ते. तेव्हा नम्रता म्हणते, ठीक आहे तू बघ, पण एक काम करा, आधी जाता जाता आजींकडे जा. आजींना त्यांच्या गोळ्या सापडत नाही आहेत. त्या गोळ्या संपल्यात का इशू? इशू म्हणते, नाही नाही, त्यांच्या सकाळच्या थायरॉईडच्या गोळ्या ना नाही संपल्यात. मी मागच्याच आठवड्यामध्ये आणून ठेवलेल्या आहेत. त्या असतील ड्रॉवरमध्ये, मी त्यांना जाऊन देते. तेव्हा इथे इशू म्हणते, ताई कुठे काय ठेवलं आहे सगळं तुला माहिती आहे ना की देऊन जाऊ? तेव्हा इथे नम्रता म्हणते, इशू, मी कुणाची बहीण आहे? तर इशूची. मग मला सगळं काही माहिती आहे, कुठे काय ठेवलं आहे ते मी शिकले आता. आणि नाही भेटलं ना तर मी तुला विचारेन. पण आधी तू जा आणि आता तुझी कामं कर. तेव्हा इथे ईश्वरी आता नम्रताला म्हणते, ठीक आहे ताई, मी जाते.
तर इथे आता दोन बहिणींमधलं बॉन्डिंग हे खूपच जास्त सुंदर असतं, खूपच छान आहे, प्युअर आहे. इथे आता नम्रताचे इतके कान भरले जातात. सगळेजण फक्त आता ईश्वरी, ईश्वरी करत असतात. पण तरीसुद्धा नम्रता कुठल्याही बोलण्याचा राग न मानता, ईश्वरीचा राग न करता तिच्याशी ती चांगलंच बोलत असते. तेव्हा इथे सगळं बोलणं आता ऐकत असते ती म्हणजे वल्लरी. तेव्हा वल्लरी म्हणते, "चला, राकेश नावाचा काटा माझ्या आयुष्यातून निघून गेला. आता मला ही संपूर्ण प्रॉपर्टी कशी माझ्या आकाच्या नावावरती करता येईल हे बघायला हवं. अर्णव ईश्वरीचा काटा काढायला हवा. ते एकदा का दोघे बाजूला झाले की सगळी प्रॉपर्टी माझ्या आकाशची होईल. माझ्या आकाशच्या नावाने सगळं व्हावं यासाठी तर ह्या अर्णव आणि अंजलीला मी लहानाचं मोठं केलं आहे, त्यांच्यावरती लक्ष ठेवलं आहे. पण आता नाही. या नम्रतालाच आता ईश्वरीच्या विरोधात उभं करते, दोन बहिणींमध्ये भांडण लावते आणि ही संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या मुलाच्या नावाने कशी होईल याकडे मी लक्ष देते, असं आता इथे वल्लरीने ठरवलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता किचनमध्ये काम करत असताना वल्लरी पुन्हा तिथे येऊन तिचे कान भरायला सुरुवात करते. म्हणते, "काय गं, तू एकटीच किचनमध्ये काम करतेस? ईश्वरी कुठे आहे?" तेव्हा नम्रता म्हणते, "इशू ना, आजींच्या थायरॉईडच्या गोळ्या द्यायच्या आहेत, तेव्हा ती तिकडे गेले आणि रात्रभर ती जागीसुद्धा होती ना. तेव्हा मीच तिला म्हणाले की इथे मी करेन, तू जा थोडा आराम कर. पण ती आराम करत नाही आहे, ती कणूलासुद्धा नंतर घेणार आहे." तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, "हो का? म्हणजे आता तुझ्यावरती किचनची मोलकरणीसारखी जबाबदारी टाकून ती मात्र राणीसाहेब लगेच निघून गेली नाही का? तेव्हा तुझी बहीण ना अगदी बरोबर इथे कामचुकारपणा करते तू आल्यापासून." तेव्हा नम्रता म्हणते, "आई, कसं आहे ना, म्हणजे तुम्ही आहे ना ईश्वरीला ओळखता, पण कमी ओळखता. तसं मी माझ्या बहिणीला खूप चांगलं ओळखते. ती कशी आहे कशी नाही मला सगळं काही माहिती आहे." असं सुद्धा आता नम्रता वल्लरीला सुनावते. त्यानंतर नम्रता म्हणते, "आकाश, अहो पोहे घ्या ना, खा ना, मी केलेत. कसे झालेत ते सांगा बरं मला." तेव्हा इथे नेहमीप्रमाणे वल्लरी इथे आता एका ब्रेडला बटर लावत बसलेली असते आणि त्यामुळे इथे सगळेजण आता आपापला नाश्ता करत असतात. तेव्हा इथे नम्रताला सांगावं लागत असतं की पोहे मी केलेत, मी केलेत. कारण का प्रत्येक वेळेला इथे ईश्वरी पोहे करत असते आणि तिच्या पोह्यांची सगळेजण स्तुती करत असतात, कौतुक करत असतात. त्यामुळे इथे आता ईश्वरी चहा घेऊन येते आजींसाठी आणि तेव्हा इथे आजी लगेच म्हणते की "बघितलंस ना नम्रता, मगाशी ज्या गोळ्या ठेवल्या होत्या ना, त्या ईश्वरीला सापडल्या. तिने मला शोधून दिल्या, पण तुला त्या काही सापडल्या नाही. मी म्हणाले होते ना, कुठे काय ठेवले हे ईश्वरीला बरोबर माहिती असतं." तेव्हा ईश्वरी लगेच नम्रताचं मन जाणते आणि तिला म्हणत असते, "ताई, अगं तुला माहिती नाही आहेत ना गोळ्या कुठे आहेत ते? नंतर मी तुला दाखवते हां, कुठल्या ड्रॉवरमध्ये आजींच्या गोळ्या असतात ते." तेव्हा नम्रता म्हणते, "ठीक आहे." त्यानंतर इथे आजी म्हणत असतात, "पण मला माझ्या अंजूचं वाईट वाटतंय. त्या राकेशने तिला फसवलं. पण त्या राकेशने जेव्हा आपल्या अंजूबरोबर लग्न केलं, तेव्हा तो किती चांगला वागला, गोड-गोड बोलला. असं वाटलंसुद्धा नव्हतं की पुढे जाऊन हा माणूस इतका नीच होईल, आपल्या अंजूला फसवेल." तेव्हा इथे मामा म्हणतात, "अगं आई, तुला माहिती आहे ना, त्या राकेशने आपल्या अंजूबरोबर लग्न पैशांसाठी केलं होतं. आपल्याला वाटलं तिचा तो पाय बघून त्याला तिच्याबरोबर लग्न करावंसं वाटलं असेल. कारण का आपली अंजू जरी पायात फक्त थोडीशी अपंग असली, तरीसुद्धा दिसायला वगैरे सुंदरच होती ना, हुशार होती, शिकलेली होती. म्हणून तिच्याबरोबर लग्न केलं असेल. पण तसं नव्हतं. त्याने फक्त आणि फक्त पैशांसाठीच लग्न केलं होतं." त्यामुळे इथे अर्णवसुद्धा येतो. अर्णवसुद्धा आता अंजलीची चौकशी करतो. तेव्हा इथे ईश्वरी सगळ्यांना सांगत असते की अंजलीताई झोपल्या. आधी झोपत नव्हत्या, पण नंतर झोपल्या. त्यानंतर इथे आता त्या उठल्या की त्यांना मी नाश्ता वगैरे देते. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आपण सगळेजण ताईबरोबर आहोत. आपण सगळेजण मिळून ताईची काळजी घ्यायची. त्या राकेशची तिला आठवणसुद्धा आली नाही पाहिजे. तेव्हा इथे मामा म्हणतात, "अगदी बरोबर. आपल्याला असंच केलं पाहिजे." तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की त्या राकेशचं आता नावसुद्धा आपण घरामध्ये कुणीही घ्यायचं नाही. राकेश हा किती नीच होता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आपण आता त्याचं नाव घ्यायचं नाही. सगळेजण आपण नॉर्मल वागूया, असं आता आकाश म्हणतो. आपण नॉर्मल राहिलो तरच ताईसुद्धा नॉर्मल वागेल. तेव्हा आजी म्हणते, "सगळं बरोबर बोलताय तुम्ही, पण इतक्या वर्षांचा संसार, सहवास आता ती सहजासहजी विसरू शकणार आहे का? त्याने जरी तिला फसवलं असलं, तरी आपल्या अंजूने तर खरं प्रेम केलं होतं ना त्याच्यावरती. या सगळ्यातून सावरायला, बाहेर पडायला आपल्या अंजूला वेळ द्यावा लागेल आणि तिला तो वेळ लागेलसुद्धा." त्यानंतर इथे ईश्वरी म्हणते की "अंजलीताई उठल्यात का? मी बघून येते हां." तेव्हा इथे ईश्वरी रूममध्ये येते.
तेव्हा अंजली इथे आता राकेशचे कपडे, त्याच्या फाईल्स, त्याने तिला दिलेले खोटे खोटे गिफ्ट्स, हे सगळं आता अंजली रागारागाने फेकून देत असते. तेव्हा ईश्वरी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, अंजलीताई प्लीज तुम्ही स्वतःला सावरा, प्लीज तुम्ही स्वतःला सावरा. अर्णव सर लवकर इकडे या. तेव्हा अर्णव आणि संपूर्ण फॅमिली धावत पळत आता रूममध्ये येते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई प्लीज प्लीज शांत हो, कशाला तू स्वतःला इतका त्रास करून घेतेस, प्लीज शांत हो. अर्णवला आपल्या बहिणीची अवस्था बघून रडू येत असतं. ती त्याला आईसारखी सुद्धा असते आणि ताईसारखी सुद्धा असते. तेव्हा अर्णव पुढे येतो आणि म्हणतो, ताई प्लीज प्लीज शांत हो ना तू. तेव्हा इथे अंजली म्हणते, अरे कशी शांत होऊ. इथे आकाशसुद्धा तिच्या जवळ बसलेला असतो आणि अर्णवसुद्धा. तेव्हा अंजली म्हणते, अरे तो माणूस मला काय म्हणाला, तू ऐकलं नाहीस का चिंटू. माझ्या प्रेमाला तो बावळटपणा म्हणाला रे. मी बावळट आहे म्हणाला. त्याच्यावरती मी जीवापाड प्रेम केलं, विश्वास केला, त्याच्यावरती प्रेम केलं, ही माझी चूक झाली ना चिंटू. तरी तुम्ही मला सांगत होता की त्याच्यावरती विश्वास ठेवू नका, आणि तरीसुद्धा मी विश्वास ठेवला. देवाने मला शिक्षा दिली ना चिंटू. हो, देवाने मला शिक्षा दिली. तो मला बावळट म्हणाला, माझ्या प्रेमाला बावळटपणा म्हणाला. माझं काय चुकलं चिंटू. अरे बापरे, आता मी कणूचं काय करू. मी एका क्रिमिनलच्या बाळाला जन्म दिला आहे, एका क्रिमिनल माणसाच्या बाळाला जन्म दिला आहे. आता मी काय करू सांग ना. ती मोठी झाल्यानंतर ती विचारतील तिचे बाबा कुठे आहेत. मी काय म्हणू, कुठे गेले तिचे बाबा. जेलमध्ये. तिचा बाबा कसा होता हे जर तिला कळलं तर काय होईल सांग ना. ती एका क्रिमिनलची मुलगी आहे हे लोकांनी तिला सांगितलं तर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे बघ ताई, तिचा बाबा कसाही होता, पण तिची आई तर चांगली आहे ना. ती तुझी मुलगी आहे ना. तिचा बाबा कितीही वाईट असला तरी ती मुलगी आहे ना, तुझी मुलगी म्हणूनच सगळेजण ओळखतील, कारण तिच्यावरती तुझे संस्कार असतील. म्हणतील की हिचे वडील कितीही नालायक होते, पण आईसारखी झाली मुलगी, आईवरती गेली आहे, गुणांनीसुद्धा आणि प्रेमानेसुद्धा. बरोबर ना. तुझी मुलगी ही तुझ्या नावाने ओळखली जाणार आहे. त्यामुळे काळजी करू नको, आणि आम्ही आहोत ना सगळे तुझ्याबरोबर. मामा, मामी, आजी, आकाश, नम्रता, मी सुंदर, आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्याबरोबर. तू अजिबात काळजी करू नको ताई, असं इथे अर्णव आता समजावत असतो. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला जेलमधून बाहेर पडायचं असतं, त्यामुळे त्याला कुणाच्या तरी मदतीची गरज असते. तेव्हा इथे राकेश आता इथे वल्लरीची मदत घेणार असतो. वल्लरीला फोन करून तो भेटायला बोलावतो, आणि तेव्हा वल्लरी त्याला भेटायला जाते सुद्धा. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला वल्लरीच्या या वागण्यावरती संशय येतो, आणि ती तिचा पाठलाग करत करत आता इथे पोलीस स्टेशनपर्यंत येते. आणि तेव्हा वल्लरी राकेशला भेटत असते. त्या दोघांचं बोलणं ऐकल्यानंतर इथे आता लगेचच ईश्वरी वल्लरीच्या थोबाडी देते आणि तिला म्हणत असते की पुन्हा जर तुम्ही इथे राकेशला भेटायला आलात किंवा इथून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलात तर माझ्यासारखी वाईट कुणीही नसेल. तुमचं नाव मी अर्णव सरांना सांगायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही, असं ईश्वरीने आता चांगलंच इथे वल्लरीला धमकावलेलं असतं. आणि इथे आता राकेशला का भेटायला गेली म्हणून तिने रागाच्या भरामध्ये इथे आता थोबाडसुद्धा फोडलेलं असतं. इथे आता वल्लरीला चांगली शिक्षा दिलेली असते, कारण वल्लरी प्रत्येक वेळेला राकेशच्या चुकांना पाठीशी घालत होती. त्यामुळे आता तिच्या हातून अशी चूक होऊ नये आणि राकेशला सोडवण्यामध्ये तिने मदत करू नये असं ईश्वरीला वाटतं, आणि म्हणून ती वल्लरीचं थोबाड फोडत तिला आता फरफटत तिथून बाहेर काढते.